नमस्कार सगळ्यांना. माझं नाव विश्वनाथ भाऊराव फळगावकर. मी मुक्काम पोस्ट शिरड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथून बोलत आहे. आणि आत्ता सध्या सकाळचा वेळ आहे. सकाळच्या बातम्या वाचत असताना 2-3 दिवस झालं सारखं भले मोठे मोठे लेख येत आहेत पेपरमध्ये. नीटचा पेपर फुटला, त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर झाली, पैशांचा व्यवहार झाला. MBBS डॉक्टर जे सध्या शिक्षण घेत आहेत, BMS डॉक्टर, मोठमोठे रॅकेट याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. हे सगळं वाचून खूप खूप म्हणजे एकदम मनाला काय म्हणता येईल, खूप वेदना, दुःख, त्रास होतो आहे. कशामुळे सगळ्यात म्हणजे की माझ्या घरचे विद्यार्थी आत्ता सध्या नीटची परीक्षा देत आहेत. माझ्या परिसरातील, माझ्या गावातील भरपूर विद्यार्थी 12वीच्या नीटची परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांचं स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं. आणि अशा प्रकारे दरवर्षी परीक्षेचे प्रश्न लीक होतात, प्रश्नपत्रिका फुटते, गेस्ट पेपर लीक होतो किंवा या त्या कारणाने परीक्षेमध्ये गोंधळ होतो. त्याच्यामुळे खेड्यातल्या विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक ताणतणाव निर्माण होतो. त्यांच्या अभ्यासावरती परिणाम होतो. त्यांच्या भविष्यावरती खूप मोठा ताण येतो. आईवडिलांना काही माहिती नसतं काय करायचं काय नाही. विद्यार्थ्यांनासुद्धा शहरामध्ये काय चाललं आहे जास्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ते सुद्धा काही करंट अफेअर वगैरे रेग्युलरली अपडेट नाही करत. कारण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयावरती त्यांचं पूर्णपणे लक्ष केंद्रित असतं. त्याच्यामुळे त्यांची पूर्णपणे चारी बाजूने काय म्हणता येईल, एकदम कात्रीत सापल्यासारखी अवस्था होते. इट इज व्हेरी डिफिकल्ट. एकच माझं सगळ्यांना विनंती आहे की परीक्षेवरती म्हणजे विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. तरी पण आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणणार नाही, तोपर्यंत आपल्याला याच माध्यमातून, याच प्रक्रियेतून पुढे जावं लागणार आहे. स्वप्न पूर्ण होतात आणि खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यामध्ये ती अद्वितीय शक्ती असते की जे पाहिलेले स्वप्ने ते पूर्ण करण्याची शक्ती असते त्यांच्यामध्ये. आणि मीसुद्धा तुमच्यातलाच एक आहे. तुम्हीसुद्धा तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. नीटला तुमचे जे काही सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये लागण्याचे स्वप्न आहे 100% पूर्ण होते. स्वतःवरती विश्वास ठेवा. परीक्षेवरती विश्वास नसला तरी काय हरकत नाही, पण सध्याच्या पुरता ते सगळं तुमच्या मनातलं बाजूला ठेवा. अभ्यासाला लागा. ही खरी आत्ता अभ्यासाची कसोटी आहे. जे काही परीक्षेला वेळ मिळाला आहे, नीट जी एक्झाम होणार आहे ते कदाचित 1-1.5 महिन्यामध्ये होईल. तर तेवढ्या वेळामध्ये जो विद्यार्थी आत्ता इथे झपाट्याने अभ्यासाला लागेल त्याला 100% ॲडव्हान्टेज भेटेल. जो विद्यार्थी खचून गेला तर त्याचं 100% सिलेक्शन होणार नाही. तर खचून न जाता संधीचं सोनं करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करा. अभ्यास चालू ठेवा. रिव्हिजन दररोज नित्यनियमाने चालू ठेवा. आणि ऑन टॉप ऑफ दॅट मॉक टेस्टवरती जास्तीत जास्त भर द्या. प्रश्न लीक होणार, आपण ते थांबवू शकत नाही, पण आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण कंट्रोल केला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्याचा तुम्ही जास्त विचार नका करू. आपण आपला अभ्यास जोमाने चालू ठेवा. निश्चितपणे या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात, मी समजू शकतो. तरी पण वी कॅनॉट अफोर्ड टू मेक दॅट मिस्टेक, टू लूज अवर टेम्पो, टू लूज अवर कन्सिस्टन्सी. कुठेतरी आपण खचून गेलो तर आपल्याला 1 वर्ष अजून जाऊ देण्यासारखं परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे रिपीटच्या नादी न लागता याच पहिल्याच प्रयत्नामध्ये जेवढं जमेल तेवढा अभ्यास करून जिथे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऑल द व्हेरी बेस्ट. आय एम विथ यू, ऑलवेज विथ यू. सो बी कॉन्फिडंट, appear for your NEET examination and revise as much as you can. All the best. Thank you.